नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय गोड पण गप्प बसणार आणि अशा गुळाच्या पुऱ्या। त्यासाठी गुळ मी किसून घेतलाय आणि पाण्यामध्ये ठेवलाय तो भिजत थोडा वेळ, म्हणजे तो छानपैकी मेल्ट होईल। 1-2 तास जरा बाजूला ठेवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण बघा 1-2 तासांनी छानपैकी गुळ असा मेल्ट झालाय, छान ते गोड पाणी तयार झालंय। त्यानंतर पीठ घेतलंय, त्या पिठामध्ये थोडं नॉर्मल एकदम किंचित मीठ घातलंय मी आणि जे गोड पाणी बनवलं होतं त्याने छानपैकी मळून घेतलंय। कसं जरा आतून गोडी हवीच की हो, गुळाचं पाणी टाकलं की कणकेला ते अजून चव येणार। त्यानंतर 5 मिनिट कणिक साईडला ठेवून दिली आहे। स्वयंपाकात आणि आयुष्यात थोडा वेळ द्यायलाच पाहिजे की नाही। त्यानंतर त्याच्या छान छान अशा पुऱ्या लाटून घेतल्या छोट्या छोट्या। तिकडे कढईत तेल ठेवले गरम करत, छानपैकी पुऱ्या मस्त तळून घेतल्या आहेत। बघा कडक कडक एकदम गरम तेलामध्ये पुऱ्या सोडल्या आहेत आणि कशा टम्म फुगल्यात बघा। आहा, मस्तच एकदम सोनेरी कलर येईपर्यंत त्यांना काही तेलातनं काढलंच नाही बघा बाहेरनं। आहा, मस्त टम्म फुगल्यात, सुंदर दिसत आहेत बघा। मंडळी कोणी कोणी गुळाच्या पुऱ्या करताना काय करते, गरम पाण्यामध्ये देखील गुळ मेल्ट करून घेते, पण ती पद्धत पण आहे, पण मी पाण्यामध्ये मेल्ट करून घेतलाय। नक्की ट्राय करा, कशा झाल्या कळवा कमेंटमध्ये। लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू